Cheers. वा, क्या बात. अजून एक टेंडर क्लिअर. माझी मेहनत. हा, आजीचे पैसे आणि घर. काही का असे ना, सगळे माझे प्लॅन आणि कॅल्क्युलेटेड चॉईसेस. नवस विसरतोयस. हे नवस वगैरे ना सगळी अंधश्रद्धा आहे, लिटरल फेक. तू हे जे काय पाहतेस ना, लक्झरी, हेल्थ, वेल्थ, फेम, पॉवर, दीज आर रिअल. एक्झॅक्टली व्हॉट वी वॉन्टेड. काय खर्च संपे ना. पैशांचा बंदोबस्त केला पाहिजे. काय नवीन आहे त्यात? हे घर रोजचं झगडण्यात आणि भुकेत न्यायलंय. हो, मान्य आहे. पण आता आपल्याला जे ठरलंय ते करूयात. आता वेळ आलीये. आजीला संपवून धनभूमीचं घर आपल्या नावावर करायची. आजी रे, चहा घे. थोडा कडू लागेल बर का, औषध टाकलंय त्याच्यात. अगं, इथेच बोलवलं होतं. मग कुठं आहे तो? ते बघ, तिकडे येतो एजंट. हां, चल जाऊया. सातबारा एकदा क्लिअर होऊ दे. कागदपत्र आले ना आपल्याकडे तर आपण बघू जरा मग प्लॉटकडे. चालेल चालेल. नाही चालेल. नमस्कार. मी रणजित नाईक आणि ही माझी बायको रेवा नाईक. नमस्कार. ते घराबद्दल आम्ही तुमच्याशी बोललो होतो. अच्छा, तुम्हीच का ते? हो हां, घराचे कागदपत्र आणलेत ना? हो, आहेत ना. हे कागदपत्र नंतर बघूयात, आधी घर बघून घेऊयात. हो, चालेल. चला. चला, चालेल चला. चला. अरे, काय झालंय ना? हो, काय झालं? वास्तूनुसार घर बरोबर आहे, पण घराची वास्तुशक्ती काय बरोबर नाही. आ? घर कोकणात आहे म्हणून उगाच काहीतरी अफवा पसरवू नकोस. मला तर वाटतं पैसे कमी करण्याची कुठली तरी नवीन आयडिया वाटतं याची. हो, शब्दाचा पक्का आहे साहेब. जर खोटं वाटत असेल ना तर बॅग चेक करा.
आणि एक सांगतो साहेब, घर सोडणं ना सोपं आहे, पण घराची वास्तुशक्ती सोडणं सोपं नाही. काहीतरी जाणवलं ना तिकडे? नमस्कार. गावातलं घर विकून चाललंय वाटतं. छान हा छान, उत्तम. हा कोण? कपड्यांवरनं तर शास्त्री पुजारी दिसतोय. आहेच या गावचा राखणदार श्री धनोबा यांचा पुजारी आहे मी. म्हणजे आम्ही हे घर विकलंय हे तुम्हाला कळालंच असेल. मग आता मंदिरासाठी पैसे मागायला आलात का जीर्णोद्धारासाठी? नाही नाही नाही, ते सगळं खूप आहे आमच्याकडे. धनोबाच्या कृपेनं सगळं उत्तम चाललंय. फक्त गावाची एक रीत आहे. रीत? गावात येताना किंवा गावातून बाहेर जाताना देवाला नवस बोलावा लागतो आणि तो फेडावाच लागतो. हे का आता नवीन? नवीन वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत असलेली प्रथा आहे ही. तुमच्याही पूर्वजांनी कधी ना कधी हा नवस केलाच होता. नीट विचार करा. लाभलेली धन समृद्धी सर्व लक्ष्मी निघून जाईल. अनर्थ होईल, अनर्थ. नाही नाही, पैशांची रिस्क नको. हा म्हणतोय तर करून घेऊयात नवस. चला चला. या इथं आहे धनोबाचं देवस्थान. आता तुम्ही नवस बोला. काय धनोबा देवा, कृपा कर रे बाबा. जेवढा मोठा नवस तेवढी मोठी इच्छापूर्ती. हे धनोबा देवा, आम्ही तुला नवस करतो की जर आमचं आयुष्य सुधारलं, अपार संपत्ती, चांगली नोकरी, मोठं घर, सुख आणि समृद्धी आम्हाला लाभली, तर आम्ही वर्षभर या धनभूमीला धनधान्य देऊ आणि तुला सोन्याचं मुकुट. वा 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 वा, खूप मोठा नवस बोललात. धनोबा देव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. धनोबाच्या नावानं सांग बरं. हे नवस वगैरे ना सगळी अंधश्रद्धा आहे, लिटरल फेक. तू हे जे काय पाहतेस ना, लक्झरी, हेल्थ, वेल्थ, फेम, पॉवर, दीज आर रिअल. एक्झॅक्टली व्हॉट वी वॉन्टेड. हे नवस वगैरे ना सगळी अंधश्रद्धा आहे. 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 रणजित, उठ ना. आपण बहुतेक धनभूमीच्या घरात आहोत. उठ ना, उठ ना रणजित, उठ ना प्लीज. उठ ना, उठ ना, उठ ना, उठ ना रणजित, उठ ना प्लीज. उठ ना. अरे उठ ना रणजित, उठ. वाचवा, वाचवा.
ओरडू नको, शांत बैस. मी आणि नंदबा सोडून तुझं ऐकलेलं कोणी उरलं नाहीये. याला तर धर्मशास्त्रातून मोक्ष मिळालाय. उरला प्रश्न तुझा. रणजित आजीजीचा रक्तसिंधू, त्यानेच पैशांसाठी केला घात. वडिलोपार्जित घराची विक्री आणि केली विल्हेवाट. बोललेल्या नवसाचा अपमान आणि दाटला अंधार. दाट